नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत फेमिगेशन। तर JNMच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि JNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। टीप विचारली जाते 5 मार्काला। तर आपल्याला नसलं पण विचारणं म्हणजे तुम्हाला इन जनरल पण माहिती असणे फेमिगेशन म्हणजे काय असतं, ती प्रोसेस कशी असते आणि ती कुठे केली जाते हे सगळं माहीत असणे गरजेचं असतं। तेच आपण आज बघणार आहोत आणि एकदम सोप्या भाषेत आणि एकदम कमी वेळात आपण बघू। चला सुरुवात करूया। फेमिगेशन ही काय एक रासायनिक प्रक्रिया आहे। कशी आहे? रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये काय होतं, विशिष्ट वायू किंवा धुराचा वापर करून एखाद्या बंद जागेतील खोलीला वस्तू मधील सूक्ष्म जीवजंतू, बुरशी, कीटकजन्य पूर्णपणे नष्ट केले जातात। तर काय केलं जाते, एक रूम आहे, बंद रूम असते बंद जागेमध्ये, त्याच्यामध्ये काय असेल जे जीवजंतू आहे किंवा जे बुरशी, व्हायरस, सूक्ष्मजीवजंतू हे सर्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपण जी प्रोसेस वापरतो ती कशी वापरतो, तरी ही काय असतं, वाफे थ्रू करतो आपण हे सगळं, एक वाफे थ्रू। तर यालाच आपण काय म्हणतो, फेमिगेशन म्हणतो। हे झाले डेफिनेशन। अजून आपल्या सोप्या भाषेत बघणार आहोत खाली। एक उद्दिष्ट काय आपल्याला, निर्जंतुकीकरण करणे। दुसरं काय, कीटक नियंत्रण करणे म्हणजे कीटक होऊ देणं नाही। फॉर्मल्डिहाइड म्हणजे गॅस वापर करणे। त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड, सिल्वर आयन्स, आणि ते आपण खाली बघू। आता बघा, पहिलं निर्जंतुकीकरण करणं, मेन उद्देश काय आपला, निर्जंतुकीकरण करणे। तर जास्तीत जास्त कुठे केलं जाते हे फेमिगेशन, OT मध्ये आणि ICU मध्ये, ह्या दोन ठिकाणी जास्त इम्पॉर्टंट आहे, याची जास्त इम्पॉर्टन्स आहे। कारण का, तिथं जास्त OT मध्ये आपण ऑपरेशन करतो, तर ऑपरेशन करताना जे आपल्याला इन्फेक्टेड असले एरिया, तर ते पेशंटला इन्फेक्शन होणार नाही का, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण OT मध्ये फेमिगेशन करत असतो। त्याचबरोबर ICU मध्ये काय असतं, जास्त बॅड पेशंट असतात, म्हणजे जास्त सिरियस पेशंट म्हणता येईल आपल्याला, किंवा इन्फेक्टिव्ह जास्त पेशंट असतात। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, आपला काय म्हणजे जे आरोग्य कर्मचारी असतात त्यांना कार्य करण्यासाठी सुद्धा, त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा हे काय होतं, जंतू जास्त असल्यामुळे त्यांना सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं ना। मग ते इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी आपण OT मध्ये आणि ICU मध्ये स्टरलायझेशन करतो, म्हणजे आपण काय करतो, फेमिगेशन करतो। आता जे कीटक नियंत्रण करतो तेच येतं त्याच्यामध्ये पण। धान्य, गोदामे, जहाजे, लाकडी वस्तूंमधील कीटक वाळवणीची नाश करणे फेमिगेशनसाठी वापरली जाणारी प्रमुख रसायने। आता हे कुठं करतो, कीटक नियंत्रण कुठं करतो आपण, गोदाममध्ये करतो, जहाजामध्ये करतो, लाकडी वस्तूंमध्ये जिथं कीटक असतात तिथं पण हे फेमिगेशन वापरतो। याच्याशी आपलं काही घेणं देणं आहे का? नाही, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, आपण फक्त हॉस्पिटलशी। त्याच्यानंतर बघा कोणते आपण रसायन वापरतो, त्याच्यामध्ये रसायने बघा, फॉर्मल्डिहाइड वापरतो, पोटॅशियम पॅरमॅग्नेट वापरतो, त्याचे मिश्रण करून तयार करतो। रुग्णालयामध्ये काय वापरतो बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि सिल्वर आयन्स वापरतो। आधुनिक आणि सुरक्षित पद्धत आहे, ज्यामध्ये धूर लवकर ओसरतो। आणि मिथाइल ब्रोमाइड आणि ॲल्युमिनियम फॉस्फाईड, आणि हे काय आहे, धान्य व कृषी उत्पादनांच्या फेमिगेशनसाठी वापरतात। तर आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला सगळं पोटॅशियम परमॅग्नेट जास्त वापरतो आपण, पोटॅशियम परमॅग्नेट आणि फॉर्मलिन हे दोन वापरतो, त्याच्यामध्ये तेच लक्षात ठेवायचं आहे। आणि फेमिगेशन करताना काय काळजी घेणार आहे, तर काळजी बघा, फेमिगेशन असताना खोली पूर्णपणे बंद असावी, एकदम बंद ठेवायचं आहे। आपण ICU मध्ये जर फेमिगेशन लावलं तर ICU मध्ये बाहेरून आपण कुलूप लावून घेतो पॅक, आणि त्याच्यावरती लिहिलो फेमिगेशन चालू आहे असं लिहितो बाहेर, तर ती लावतो पोस्टर। ते कशासाठी लावतो, कारण ते आपण ठराविक काळासाठी आपण बंद ठेवायचं। किती काळासाठी? 12 तास ते 24 तास साठी ती खोली बंद ठेवावी लागते। खोली वापरण्यापूर्वी पुरेशा प्रमाणामध्ये हवा खिळीत बाहेर सोडावी लागते, आणि हे आवश्यक असते, कारण विषाणू आतमध्ये काय होतं, एकदम विषाणू वायू तयार होतो, आणि तो काय करतो, आपल्या डोळ्याला किंवा आपल्या श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो। त्यामुळे ती हवा अत्यंत बाहेर गेली पाहिजे सगळी, आपल्याला दरवाजा उघडण्यापूर्वी दरवाजा उघडायचा, मग सगळ्या खिडकी वगैरे उघडायच्या, मग त्यामुळे काय होतं, हे होतं। आता फेमिगेशनमध्ये बघा, तर फेमिगेशन म्हणजेच काय, आता एकदम सोप्या भाषेत बघू आपण सांगायचे झाले तर, फेमिगेशन म्हणजे धूर किंवा वाफेच्या साहाय्याने, एखादा धूर किंवा वाफेच्या साहाय्याने आपण घरामध्ये बघा, खूप मच्छर झाल्यानंतर जुन्या काळात आपल्या आजी करायच्या, काय करायच्या, लिंबाचा पाला जाळायचा, घरला बंद करून घ्यायचे, लिंबाचा पाला घरामध्ये जाळायचा। तर तसं त्या पद्धतीने समजून घ्या तुम्ही, वाफेच्या साहाय्याने एखादी जागा पूर्णपणे जंतुमुक्त करणे, कीटकमुक्त करण्याची पद्धत होय। याच्यापेक्षा सोपी भाषा तर कोण डेफिनेशन सांगणार नाही, समजली डेफिनेशन तुम्हाला काय? आपण काय करणार आहे, धुराच्या साहाय्याने किंवा वाफेच्या साहाय्याने एखादी बंद जागा निर्जंतुक करणार आहे, किंवा कीटकमुक्त करणार आहे, किंवा जंतुमुक्त करणार आहे, या पद्धतीला काय म्हणतो आपण, फेमिगेशन म्हणतो। जसे आपण घरामध्ये डास पळवण्यासाठी गुड नाईट लावतो, काचवा छाप लावतो, किंवा अगरबत्तीचा धूर करतो, अगदी त्याच मोठ्या प्रमाणामध्ये सूक्ष्मजंतू किंवा कीटक मारण्यासाठी खास औषधी धूर सोडलं जातो। हेच आपण वरती सांगितलं मी तुम्हाला।
फक्त त्याच्यामध्ये काय सांगितलं गुड नाईट वगैरे ते सांगितलेलं आहे. आणि हे कुठे का आणि कुठे वापरतात तर हे बघा आपण ओटीमध्ये वापरतो आणि ICUमध्ये वापरतो हे सांगितलेलं आहे. त्यानंतर कुठे वापरतात धान्याच्या गोदामेमध्ये वापरतात, माती आणि शेतीमध्ये पण वापरतात रोग पसरवणे जंतू मारण्यासाठी. रोग पसरवणारे जंतू आले एखाद्या वेळेस आज समजा आपल्या डाळिंबाचं बाग आहे आपला आणि त्याच्यावरती तेल हा आजार आला तेव्हा पण अशा पद्धतीचा आपण फवारण्या वगैरे घेत असतो. जागा बंद करणे, ज्या खोलीत फ्युमिगेशन करायचे आहे तिचे दारं खिडके पूर्णपणे बंद करून घ्यायचे आणि आतमध्ये कोणी नाही याची खात्री करायची आणि त्याच्यानंतर तो धूर सोडायचा. खास केमिकल फॉर्म्युलिन आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड वापरून खोलीमध्ये धूर पसरवला जातो. हा धूर कोपऱ्यामध्ये पोहोचून सर्व जंतू मारतो. जागा बंद ठेवणे आणि नंतर हवा खेळती करणे. काही तास 12 ते 24 तास की सांगितलेले 12 ते 24 तास हे सगळ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. ती खोली बंद ठेवली जाते. नंतर दारे खिडक्या उघडून नंतर आपण दारे खिडक्या उघडून काय करतो ते धूर बाहेर काढून घेतो आणि तो धुरा जर आपण गेलो त्याच्यामध्ये तर आपल्या डोळ्यातून डायरेक्ट पाणी येतं. इतकं म्हणजे इतकं खतरनाक असतो तो धूर. त्यामुळे हा धूर विषारी असतो आणि त्यामुळे फ्युमिगेशन सुरू असताना खोलीत माणसांनी किंवा प्राण्यांची थांबण्यास परवानगी नसते. त्यामुळे त्याचं डेथ सुद्धा होऊ शकते कारण इतके टॉक्सिक असतं ते. तर तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि यानंतरही तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करायची. तुम्हाला जो टॉपिक लागत असेल मी तो टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि असं म्हणायचं नाही आता आपले फर्स्ट इयर पेपर झाले आता सेकंड इयरचा अभ्यास करायचं काम नाही किंवा सेकंड इयरचे झाले आता थर्ड इयरचा अभ्यास करायचा नाही. आतापासून अभ्यासाला लागा, नाहीतर मग बघितलं नाही ह्यावेळेस कशी देण झाली. पेपर ह्यावेळेस खूप हार्ड आले होते. सेकंड इयर घ्या किंवा फर्स्ट इयर घ्या, काही पेपर तर खूप हार्ड आले होते. तर त्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला नंतर शेवटी सोपं जाईल. आणि अभ्यासाला तुम्हाला काही अडचण आली तर मी आहेच आहे. तुम्ही कमेंट केली तर मी तुम्हाला एका कमेंटवरती व्हिडिओ बनवून अपलोड करते. अजून भरपूर वेळ आहे. आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते ज्यांची फर्स्ट इयर कंप्लीट झाली आता व्हायवा राहील तुमचा, तर व्हायवासाठी पण सर्वांना ऑल द बेस्ट.